बघा गणित काय दिले, 960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर आवर्स. बघा हा ताशी 60 किलोमीटर आवर्स हा काय आहे, वेग आहे. वेगाने जात असेल तर एका उभ्या खांबाला किती वेळात ओलांडेल. आपल्याला किती वेळात ओलांडेल म्हणजे आपल्याला काय काढायचंय, वेळ काढायचंय. बरोबर. आपल्याला काय अंतर दिले, बघा अंतर किती दिलंय बोला, 960 आणि वेग किती दिलाय 60. बरोबर. वेग दिलाय हो किलोमीटर पर आवर्स वेग दिलाय. बरोबर ना. मग आपल्याला काय करायला पाहिजे, गुणिले 18/500 घ्यावं लागतं. बघा शून्याला शून्य गेला, 6 × 6 6 × 18. आता भाग लागत नसतोय. बरोबर नाही, निश्चित भाग लागत नाही. यांचा गुणाकार करून घ्या. हा 6 × 18 ह्याच्याला गेला 1 आणि 9 × 27 28 आणि 1 9 × 27 आणि 1 28/5. आता 5 न भाग लावा, येणार उत्तर. बघा 5 न भाग लावा, 5 5 25 राहिले किती 3. हा 5 7 राहिलं 3 ना 0. हा 5 30 म्हणजे किती आलं 57.6 सेकंद एवढं आलं. बघा आता हेच आपण शॉर्टकटनं सोडवणार आहे. इथलं मी जरा पुसतो, शॉर्टकटनं सोडवणार आहे. शॉर्टकटनं पहिल्यांदा काय लिहितो आपण 3600. आता मी ते मीटर लिहित ना, आता ते तुम्हाला समजलं. पहिल्यांदा लिहितो 3600. आता इथं किलोमीटर वेग असतो का नाही, ह्यो एका तासाला वेग किती आहे तो लिहायचा. 3600 म्हणजे किती आलं 60 आलं. बरोबर का. किलोमीटर पर आवर्स आहे. ध्यानात ठेवायचं की त्याच्यावर 3 भाव लावायचे. किती 3 भाव लावायचे. 1 2 3 भाव लावलं म्हणजे 1 तास झालं का मीटर मध्ये. आता काय करायचं, पुढं काय दिलं अंतर दिले ना, मग ते अंतरच्या खाली लिहायचं. म्हणजे इथं मीटर आहे. बरोबर का. त्याच्या खाली लिहायचं. किती आलं 960. ओके. आता काढायचं काय आपल्याला, वेळ काढायची. बरोबर ना. आता काय करणार, मग तिरकस गुणाकार करणार. ज्याला कोण नाही त्याला काय करायचं, हा 3600 गुणिले 960 छेद 1 1 2 3. बरोबर. काटाकाटी करूया. बघा हे 2 हे 2 ह्यो 1 ह्यो 1. बरोबर. आता कोणी भाग लागते 6 लागते का. हा 6 36. हा आता यांचा गुणाकार करा डायरेक्ट. 6 36 चे 6 चाल गेले 3. 6 9 54 आणि 3 किती आलं 57/10. म्हणजेच काय असतं 57.6 असतं. समजलं ना. पॉईंटचं किती आलं 57.6 सेकंद आलं. समजलं. बघा काय गणित आहे. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते. एका तासाला किती किलोमीटर अंतर जाते 42 किलोमीटर अंतर जाते. तर त्याच एका तासाला 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने म्हणजे हे अंतर नाही, हे 42 किलोमीटर काय आहे तर वेग आहे. आणि किती आहे 20 मिनिटं. बरोबर का. आपल्याला 20 मिनिटं असलं तर त्याचं रूपांतर सेकंद मध्ये केलं पाहिजे. बरोबर का. म्हणजे सेकंद मध्ये रूपांतर करायचं झालं तर काय करायचं, गुणिले 60 करायचं. मग 6 × 6 6 दोन्ही 12 किती झालं 1200 सेकंद झालं. बरोबर का. आता हेच आपल्याला पालघरला आलेला आहे आणि आपल्याला किती अंतर जाईल हे काढायला सांगितले. बघा इथं आपण अंतरच म्हणू शकतो वेगाला. बरोबर का. ते फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता ह्याच्यात आपण सूत्रात घालून हे गणित सोडवूया. वेग किती आहे, वेग 42 गुणिले वेळ किती आहे तर 1200 सेकंद गुणिले 5/18. बघा भाग लागतोय का 18च्या पाड्यात 42 आहे का नाही. 2 न भाग लागल 6 न लागल. 6 × 6 6 × 18 किती 6 7 42. 3 न भाग लागल
3 एके 3, 3 चौक 12 आणि 2 शून्य. आता बघा गुणाकार करा. 7 5 35 चौक 35 चौक 140 ना, आणि हे 2 शून्य म्हणजे किती आलं 14. हा 14,000 मीटर आलं. बरोबर का? 14,000 काय आलं मीटर आलं. आणि जर त्याचं किलोमीटर केलं तर किती आलं 14. बघा काय गणित आहे. एक रेल्वे 108 किलोमीटर आवर्स वेगाने एक खांब 15 सेकंदात ओलांडते. इथं बघा 15 हे कशात लिहिलंय अक्षरात लिहिलंय. 15 सेकंदात ओलांडते. रेल्वेची लांबी किती. आता आपल्याला रेल्वेची लांबी विचारल्या. रेल्वेची लांबी जर विचारलेली असती तर मी सांगते म्हणून लिहायचं. रेल्वेची लांबी म्हणजेच काय समजायचं अंतरच समजायचं. रेल्वेची लांबी काय समजायचं अंतरच समजायचं. मग आपण अंतरचं सूत्र घालून आता त्याच्यात फक्त किमती घालूया आणि सोडवूया. बरोबर. हे काय आहे किलोमीटर आवर्स वेग आहे ना. 108 गुणिले 15 सेकंद आहे का. 15 गुणिले 5/18. 18च्या पाड्यात 108 आहे. 18 1 18 38 160. आता बघा 15 90 गुणिले 5 किती आलं 9 5 45 आणि 1 शून्य दिलं तर किती आलं 450 मीटर. हेच आपण शॉर्टकट न सोडवणार. बघा आता हे गणित जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. बघा 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीचा पुलाला 90 किलोमीटर आवर्स वेगाने ओलांडत असेल तर किती वेळात ओलांडेल. बरोबर का. आता इथं बघा 2 दिलंय. आपण अंतर काय घेतो अंतर म्हणून काय घेतो आपण काय घेतो तर रेल्वेची लांबी घेतो. पण आता इथं पुलाची सुद्धा लांबी दिली आहे. बरोबर का. असं ज्या वेळेला असेल रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी ह्या दोघांची काय करायची तर ह्या दोघांची बेरीज करायची आणि तेच अंतर म्हणून घ्यायचं. म्हणजे 300 आणि 200 यांची बेरीज केली तर किती झालं 500. हे 500च काय घ्यायचं अंतर म्हणून घ्यायचं. आता वेळ काढायचे ना. वेळ बरोबर अंतर छेद वेग गुणिले 18/5. तर आता आपण अंतर किती घेतलं त्या दोघांची बेरीज केली. बरोबर का. अंतर घेतलं आपण 500. वेग किती आहे 90 गुणिले काय घेतलं 18/5 घेतलं. बरोबर का. आता काटाकाटी करा. शून्याला शून्य गेलं 9 एके 9 9 दोन्ही 18 5 एके 5 किती आलं 20 काय येणार 20 सेकंद आहे का पर्याय. बरोबर आहे. बघा काय सांगितलंय ताशी 48 किलोमीटर. 48 किलोमीटर हा काय आहे तासाचा वेग झाला. बरोबर. मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा. आता इथं काय दिलंय 400 मीटर लांबीचा बोगदा आणि 48 सेकंदात पार करते. तर गाडीची लांबी किती. मी काय सांगितलेलं मगाशी गाडीची लांबी म्हणजे काय घ्यायचं अंतर घ्यायचं. बरोबर का. आपल्याला आता काय काढायला सांगितलंय तर आपल्याला अंतरच काढायला सांगितले. बरोबर का. तर ही जी गाडीची लांबी आहे हिचं काय डोक्यात घ्यायचं नाही सुरुवातीला. गाडीची लांबी म्हणजेच अंतर समजायचं आहे आणि आपल्याला अंतरच काढायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. बरोबर का. आता गाडीचा वेग किती आहे वेग आहे 48. बरोबर का. आणि वेळ किती आहे तर 48 आहे गुणिले 5/18. बघा हित्त 48 कन्फ्यूज करायला दिलंय त्यांनी. बरोबर. भाग लागतोय का 18च्या पाड्यात 48 आहे का 6 6 3 18 6 8 हा 3 एके 3 सक हा 16 8 45 40 चालते. बघा 16 गुणिले 40 हा 16 चौक हा 64 म्हणजे किती आलं 640 आहे का
740 आहे का? ऐका हो 740 आहे का? पहिलाच पर्याय दिलाय. आपण म्हणणार आलंय उत्तर बरोबर, आपलं काय विषय नाही. आणि हे उत्तर बरोबर चुकलेलं आहे. बघा हे 400 काय केलं पाहिजे? हा बोगद्याची लांबी ह्याच्यातनं वजा केली पाहिजे. म्हणजे 640 वजा किती आलं? 400 तर किती आलं? 200. किती नंबरचा पर्याय बरोबर आला? 4 नंबरचा पर्याय बरोबर आला. समजलं का? मगाशी आपण आधी केलेलं, आता काय करायला लागेल बघा. काय सांगितलंय? एक मोटर ताशी बघा 1 मोटर ताशी 40 किलोमीटर वेगाने 2 शहरातलं अंतर 6 तासात कापते. बरोबर का? 6 तासात कापते. हे काय आहे? वेग आहे. हे काय आहे? वेळ आहे. बरोबर का? 6 तासात कापते. पुढे काय सांगितले? तेच अंतर कापायला 5 तासात कापायचे असल्यास तिचा वेग किती लागेल? बरोबर का? पहिल्यांदा आपल्याला अंतर माहित आहे का? नाही. पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल? अंतर काढायला लागेल. बरोबर का? पहिल्यांदा काय काढायला लागेल? अंतर काढायला लागेल. अंतरचं सूत्र काय आहे? हा वेग गुणिले वेळ. बरोबर का? 518 इथे घ्यायचं का? का म्हणून नाही याचं? मोठे एक घ्यायचं. म्हणजे उत्तर काय येणार? 40 गुणिले 6 किती येणार? सायचोक 240 काय येणार? काय येणार? 240 किलोमीटर. मोठे एककच येणार. बरोबर का? आता हे 240 हे अंतर किती? 5 तासात पूर्ण करायचंय. बरोबर का? मग आता ह्याचं सूत्र काय होईल? किती? वेग काढायचंय ना. वेग बरोबर अंतर छेद वेळ. बरोबर का? आता किती आहे? ह्याच अंतर काढायचंय ना ती. हा हे अंतर किती आहे? 240 आहे हे अंतर. आणि वेळ किती? 5 तासात त्याला पूर्ण करायचे. हा किती आलं? 5 चोक 20 राहिलं 4 राहिले ना. 85 40. बरोबर का? आता पर्यायच नाही. पहिला वेग किती आहे? 40 आहे. दुसरा वेग किती आहे? 48 आहे. बरोबर का? पहिला वेग आहे 40, दुसरा वेग आहे 48. म्हणजे वजाबाकी केली तर ते वेग कितीनं वाढवायला लागेल? त्याला 8 न वाढवावं लागेल. म्हणजे पर्याय नंबर किती? बघा ज्या गणितात काय सांगितलंय बघा. ए आणि बी हे अंतर आहे. बरोबर का? ए आणि बी हे अंतर 60 किलोमीटर वेगाने गाडी जात्या आणि परत येताना कितीने येत्या? बी पासून ए पर्यंत 40 किलोमीटर वेगाने येत्या. तर या संपूर्ण प्रवासात सरासरी वेग किती असेल? बरोबर का? जाताना एका वेगाने गेल्या आणि येताना एका वेगाने गेल्या. आणि सरासरी वेग जर काढायला सांगितला असला तर याला सूत्र आहे सरासरी बरोबर 1 2 x y छेद x अधिक y ह्याच्यात घालायचं सोडवायचं. बघा पहिल्यांदा वेग x बरोबर काय म्हणायचं? 60 आणि y बरोबर काय म्हणायचं? 40 म्हणायचं. बरोबर? आणि सोडवायचं. बघा काय 2 गुणिले 60 गुणिले 40 छेद. आता दोघांची डायरेक्ट बेरीज लिहिली तरी सुद्धा चालते. काय किती आली? 100 बेरीज. हा बघा आता काटाकाटी करा. 1 0 1 0 1 0 1 0. आता काय राहिलं? 2 गुणिले 6 गुणिले 4. बघा सायचोक 24 दुनी किती आलं? 48. हा 48 आहे का? सरासरी वेग किती आला? 48 किलोमीटर पर आवर. समजलं? बघा काय गणित आहे. 2 गाड्यांची लांबी किती आहे? 137 आहे आणि 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग 18 आणि काय आहे? 22 किलोमीटर आवर आहे. तर त्या गाड्या एकमेकाच्या दिशेनं म्हणजे समोरासमोर येतात ना. एकमेकाच्या दिशेनं. बरोबर ना? समोरासमोर एकामेकाच्या दिशेनं काय? एकाच दिशेनं. हा एकामेकाच्या दिशेनं. ज्या वेळेला
गाडी इकडून एक येत असतील, इकडून एक येत असतील, त्यावेळेला काय करायचं, त्यांच्या वेगांची बेरीज करायची. काय करायची? हा, ध्यानात ठेवायची. चपाती होणार दोघांची म्हणल्यावर काय करणार, चिकटणार, म्हणजे आपल्याला अधिक करायचं. हे डोक्यात ठेवा. बघा आता आपल्याला काय काढायचं, वेळ काढायचा ना, वेळ काढायचंय. वेळाचं सूत्र काय, वेळ बरोबर अंतर छेद वेग गुणिले 18/5 आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण परिमाण सेकंद मध्ये दिले. बरोबर. हा, आता ह्या दोघांची काय करायची, अंतरांची बेरीज करायची. दोघांच्या अंतरांची बेरीज करा. किती आलं? 300. बरोबर का? आता वेगांची काय करायची, वेगांची पण बेरीज करायची. किती आलं? 18 आणि 22. किती आलं? 40 गुणिले 18/5 घ्यायचं. बरोबर. आता काटाकाटी करा. शून्याला शून्य गेला, 4 बे दुनी 4 92 18. हा, बे के बे बे पंचे 5 त्रिक 15. हा, 3 9 27 सेकंद. आलं का? 27 सेकंद. बरोबर. शॉर्टकट न सांगायचं. बघा, ए ही बी, ए ही मोटर, बी या मोटरच्या 600 मीटर अंतर पुढे. बरोबर का? म्हणजे ए ही मोटर, बी या मोटरच्या पुढे, म्हणजे इथं बी आहे आणि इथं काय आहे, ए आहे. बरोबर का? ही कुठली आहे, पुढं कुठली आहे, ए पुढं आहे. बरोबर का? ए पुढं किती आहे, 600 मीटर पुढे आहे. बरोबर का? या दोन्ही मोटरांचा वेग, आता मला सांगा, हळू मोटरचा वेग असेल का जास्त मोटरचा वेग असेल? मागल्या मोटरला जर कापायचं असलं म्हणजे हिजा असेल 40 आणि हिजा असेल 60. बीचा किती असेल 60 आणि हिजा किती असेल 40. बरोबर का? इथं गंडावलं तुम्हाला, ए पुढं का बी पुढं आणि मोटरचा वेग. म्हणजे ध्यानात ठेवा, पुढं जर 60 किलोमीटर वेगानं पुढं लावली आणि मागणं जर 40 किलोमीटरनं लावली तर ती गाठतील का? गाठू शकत नाही. मग माग किती असली पाहिजे, 60 आणि पुढं 40 असली पाहिजे. बरोबर का? असं केलं तरच उत्तर येणार आहे, ना तर उत्तर येत नसते. बरोबर का? आता आपल्याला काय काढायला सांगितलं, तर त्या एकमेकांच्या मागणं धावत असतील तर किती वेळानंतर भेटतील, वेळ काढायचा आहे. बरोबर का? वेळाचं सूत्र काय आहे, वेळ बरोबर अंतर छेद वेग गुणिले 18/5 घ्यावा आहे, कारण आपलं परिमाण समान नाहीत. बरोबर का? अंतर किती आहे सांगितलंय, 600 मीटर आहे. बरोबर का? आता यांच्या वेगांची काय करायची, वजाबाकी करायची. 60 म्हणून 40 गेलं, किती राहिलं, हा 20 गुणिले 18/5. ह्या शून्याला हे शून्य गेलं, हा बे के बे 92 5 1 5 दोन्ही किती आलं, 12 9 108 सेकंद आलं. किती आलं, 108 सेकंद आलं. पण 108 काय सांगितलंय, मिनिटं सांगितली ती. बरोबर का? 108 सेकंद हे जर काय करायचं, मिनिटात रूपांतर करायचं. 108 सेकंद म्हणजे मिनिटं किती झाली, हा 1 मिनिट 48 सेकंद. किती झालं, 1 मिनिट 48 सेकंद. तर ते किती वेळानंतर भेटतील. SRPला गणित आलंय. एक मोटर 100 मीटर अंतर, बघा, एक मोटर 100 मीटर अंतर 6 सेकंदात पार करते, तर त्या ह्याचा ताशी वेग काढायला सांगितलंय. आता आपण सूत्र वेगाचं घेतलं. वेगाचं सूत्र हे SRPला आलेलं आहे गणित. वेगाच्या सूत्रात घेतलं, आपल्याला अंतर काय कशात दिलंय, मीटर मध्ये दिलंय, तर आपण अंतर घेतले 100. आता वेळ किती दिलाय, तर 6 सेकंद दिलाय आणि गुणिले 18/5. आपल्याला काटछाट करायचंय. काटछाट करून आपलं
उत्तर येईल बघा. काटछाट केली तर कुणी कुणाला भाग लागते बघा. 5 लागते. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 20 आलं. हा 6 एके 6, 6 त्रिक 18, किती आलं? 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 आणि 1 शून्य दिला तर किती आलं? 60 किलोमीटर पर आवर्स. बघा इथं देताना किलोमीटर पर आवर्स द्यायला